पाणीपुरी खाताय? सावधान, अन्न औषध प्रशासन झोपेत आहे का? संबंधित विभाग हातगाड्यावरील खाद्यपदार्थांची तपासणी करते का? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू, याला जबाबदार कोण? शहाद्यातील डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौकातील पटेल रेसिडेन्सी जवळील सी स्क्वेअर येथे श्री देवनारायण पाणीपुरीच्या हातगाडीवर पाणीपुरीमध्ये किडे असल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास समोर आलाय. अनेक जण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पाणीपुरी खात असतात, मात्र हीच पाणीपुरी तुमच्या जीवावर उठू शकते, कारण पाणीपुरीच्या पाण्यात चक्क जिवंत किडे पोहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे खवय्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गोविंद मराठे नामक ग्राहकाने हा संतापजनक प्रकार उघडकीस आणलाय. पाणीपुरी घ्यायला आणलं यांच्या दुकानावर. बरं, मग त्यांना पाणीपुरी दिल्यानंतर मी बघितलं जे त्यांच्याकडे बरणे आहेत त्यांच्या मी लक्ष केलं माझ्या, त्याच्यामध्ये अक्षरशः किडे होते. बरोबर. मग त्याला सांगितलं हे काय आहे? तो म्हणजे नजर पडले असेल माझ्या. नजर म्हणजे कसं काय? किती किडे होते? आम्ही तुमच्याकडे प्रेमाने आलो खायला, तर तुम्ही जर असं खाऊ घालं तर आमच्या आरोग्याला धक्का झाला, माझ्या नातवांना काही झालं कमी असेल जिम्मेदार कोण? बरोबर. त्याला मी सांगितलं त्या मालकाला बोलव. तो म्हणे मी माझ्या मालक इथं नाही. बरं, किती होते किडे? किती होते? कमी 5 ते 6 आहे. बरं, एका बरणीमध्ये? एका भरणीमध्ये. ते फोटो सर्वांना काढलेला आहे. पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत किडे निघाले आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाचं बिंग फुटलंय. मात्र हा ग्राहक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पाणीपुरीचं पाणी असलेला डब्बा उघडल्यावर पाण्यामध्ये किडे पोहत असल्याचं दिसलं. हे जर तुम्ही पाहिलं तर पाणीपुरी खाताना तुम्ही 10 वेळा विचार कराल. पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारं डर्टी पाणी, यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. तसेच पाणीमध्ये दुर्गंधीही येत होती. हा प्रकार नवीन नाही, तर श्री देवनारायण पाणीपुरी ही दुसरी ते तिसरी घटना आहे. याआधी पाणीपुरीत लघवी, ऍसिड, पीठ मळल्याचे, सांडपाणी मिसळल्याचे संतापजनक प्रकार समोर आलेत. पाणीपुरीच्या ठेल्याकडे खवय्यांनी जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालू नये. श्री देवनारायण पाणीपुरीच्या 2 हातगाड्या आहेत. एक गाडी दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिर जवळील संजय पावभाजी जवळ, तर दुसरी गाडी डोंगरगाव रस्त्यावरील सी स्क्वेअर जवळ आहे. यावर संबंधित विभाग काय कारवाई करते ते आपण पुढच्या बातमीपत्रात पाहूयात. प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा. मागे दिसत असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या पाण्यामध्ये किडे असल्याची घटना आज उघडकीस आली आणि एक महत्त्वाचा प्रश्न आला की बाहेर उघड्यावर जे खाद्यपदार्थ विकले जातात त्याचं आरोग्याशी खेळ मांडल्याचा एक प्रकार शहाद्यामध्ये दिसून आला आहे. आणि इथली जी काही यंत्रणा आहे, या यंत्रणेचा याकडे साफ दुर्लक्ष आहे. अनेक विद्यार्थी, अनेक कुटुंबीय अशा ठेल्यांवरून जेव्हा काही खात असतात, तेव्हा त्यांच्या अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो. आणि म्हणून इथली जी काही यंत्रणा आहे, मग ती पोलीस यंत्रणा असो किंवा अजून सोबतचे पालिकेचे जे काही अधिकारी असतील, त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे.